नीट पेपरफुटी प्रकरणी पुण्यातील सेठ हिरालाल सराफ या शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा हवालदार यांना सीबीआयच्या टीमनी पुण्यातून काल ताब्यात घेतलं आणि त्यांना त्यानंतर अटक दाखवण्यात आलं। पुण्यातील सदाशिव पेठ या लक्ष्मी निवास या सोसायटीमध्ये ते राहतात। त्यांच्या कुटुंबासह ते याच सोसायटीमध्ये गेले 23 वर्ष राहतात आणि काल सीबीआयची टीम याच ठिकाणी आलेली होती। त्यांच्या घरी देखील छापेमारी करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर काही पुरावे सीबीआयच्या टीमला या ठिकाणी मिळाले आणि त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आलं आणि पुढे त्यांना अटकेची कारवाई करण्यात आली आहे। जर आपण इथं बघितलं तर या ठिकाणी देखील त्यांचं नाव आहे हवालदार। या ठिकाणी जर आपण बघितलं तर ते कुटुंबासह राहतात। त्यांचे मुलं देखील याच ठिकाणी त्यांच्या सोबत राहतात। सध्या ते विदेशात शिकायला आहेत, पुढे काम करायला गेलेत अशी देखील माहिती मिळते। परंतु जर आपण बघितलं तर सीबीआयची टीम काल बराच वेळ या ठिकाणी होती। काही कागदपत्र असतील, काही डॉक्युमेंट्स असतील, त्याचबरोबर लॅपटॉप असेल, इतर काही जे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहेत ते देखील सीबीआयच्या टीमने या ठिकाणी ताब्यात घेतलेले आहेत। आपल्यासोबत या इमारतीचे या सोसायटीचे सेक्रेटरी आहेत। सर, काय तुमचं नाव आहे आणि कधीपासून हे हवालदार या ठिकाणी राहतात, काय नक्की सगळी सुरू आहे? माझं नाव विनायक वाईकर। मी पण या 23 वर्ष झाले या सोसायटीत राहिला आहे। त्यावेळेस त्यांनी माझ्याबरोबरच फ्लॅट घेतला होता। तर त्यांची दोन्ही मुलं आता विदेशामध्ये आहेत आणि आता त्यांचे वडील आणि त्यांचे मिस्टर आणि अशा तिघंजणं राहत होते। मिस्टर रिटायर आहेत, वडील 80 वय आहे त्यांचं, ते घरीच असतात त्यांच्या। सीबीआयची टीम या ठिकाणी आली होती? हा, साधारण 11-12च्या सुमारास आलेले होते ते। त्यानंतर 6:45 ते इथं होते, 6:30-6:45 होते। त्यानंतर त्यांना घेऊन गेले। त्यानंतर काही इतरांशी काही बोलले का? बरेच काही कागदपत्र काय काय गोष्टी घेऊन गेले? काय नेलं ते आम्हाला काहीच माहीत नाही आहे, काही कल्पना नाही। पण ते इथनं त्यांना घेऊन गेले एवढंच माहिती आहे। मॅडम नुकतंच रिटायर देखील होणार होत्या आणि त्याचबरोबर इथं कोणी भेटण्यासाठी त्यांना यायचं असं सोसायटीमध्ये कधी लक्षात आलं? आत्तापर्यंत तरी आमच्या जर निदर्शनात आलेले नाही काही, कोणी त्यांना भेटायला आले किंवा काय असं, कुठले विद्यार्थी म्हणा किंवा काय। तुमच्या सोसायटीमध्ये मॅडम आहेत, त्या या नीट पेपरचे सेटर आहेत, असं कधी कल्पना होती का? एनटीएच्या ह्याच्यावर नव्हती, कल्पना पण नव्हती आम्हाला काही। ते फक्त मुख्याध्यापिका होते एवढंच आम्हाला माहिती होतं। बस, आता ते रिटायर्ड होणार आहेत, एवढं वर्ष पण मला माहिती होतं ते रिटायर पुढच्या महिन्यात होणार आहेत। कारण त्यांचं आमचं बोलणं चालणं असायचं, म्हणजे आता मी सेक्रेटरी असल्यामुळे त्यामुळे बोलणं चालणं असायचं। सीबीआयची टीम किती लोक आलती आणि काही विचारलं कोणी सोसायटीमध्ये? कुणाला? 3 का 4 जण असावेत। कुणाला विचारलं काही सोसायटीमध्ये? काही कोणाला काही विचारलं ना, डायरेक्ट ते वर गेले। सीसीटीव्ही फुटेज इतर काही गोष्टी? हे पण आता काय आमचे नादुरुस्त आहेत जरा, त्यामुळं जरा प्रॉब्लेम झाला आहे। त्यामुळे आम्ही चेक केलं आता, पण ते नादुरुस्त आहेत। पुण्यातील सदाशिव पेठ या ठिकाणी असलेली ही सोसायटी लक्ष्मी निवास या सोसायटीमध्ये हवालदार या ठिकाणी ते कुटुंबासह राहत होत्या, मनीषा हवालदार। आणि सीबीआयची टीम या ठिकाणी जवळपास 7 ते 8 तास या ठिकाणी काल होती आणि त्यानंतर त्यांनी बऱ्याच गोष्टी या सोसायटीच्या, म्हणजे सीसीटीव्ही फुटेज असतील, इतर काही गोष्टी असतील, डॉक्युमेंट्स असतील, हार्ड डिस्क असतील, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस असतात, ते सगळं काही ताब्यात घेतलेलं आहे। त्यांना देखील काल इथूनच ताब्यात घेतलं आणि त्यानंतर त्यांना अटक दाखवण्यात आलेली आहे। काही पुरावे सीबीआयच्या हाती लागलेले आहेत। एवढंच काय तर इतर सुद्धा काही धागेदोरे सीबीआयच्या हाती लागलेले आहेत। इतर ठिकाणी देखील पुण्यात आणि इतर शहरांमध्ये सुद्धा सीबीआयकडून छापेमारी सुरू आहे। यांच्याकडून कुणाकुणाला पेपर गेलं, यांच्यापर्यंत पेपर कसं आला आणि यांनी कुणाकुणाला पेपर दिला, या सगळ्या पुढची ही पुढी चेन आहे, याच्यापर्यंत सीबीआयच्या टीमला पोचायचं आहे। आणि त्यामुळंच सीबीआयने अशा पद्धतीने कठोर पावलं टाकत वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करत कारवाई करतायत। आणि पुण्यातील प्राध्यापिका आहेत, अर्थात जर आपण बघितलं तर प्रिन्सिपल, आणि त्यांना सुद्धा आता सीबीआयच्या टीमनी अटक केली आहे। कॅमेरामॅन अमोल गवाळे, मी मिकी गई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।